आणि शिरूरमधून एक महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकत्र प्रवास केल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला। विविध विकास कामांचं उद्घाटन त्याचबरोबर शेतकरी मेळाव्यासाठी यांनी उपस्थिती लावली आहे। अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची देखील घोषणा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। हे दृश्य आपण पाहतो आहोत। अजित पवार त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील हे एकत्र पाहायला मिळतात आणि एकाच गाडीतून या तीनही नेत्यांनी प्रवास केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील ढगे सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, अजित पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा एकत्र प्रवास काय अर्थ घ्यायचा? आढळराव पाटील अजित पवारांकडून लोकसभा लढवणार का? नक्कीच सागर, आपण ज्या पद्धतीने पाहतो की सर्व राज्यामध्ये लक्ष सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघावरती लागलेलं आहे। कारण की महाविकास आघाडीकडनं सध्या अमोल कोल्हे यांचं नाव निश्चित झालं असलं तरी महायुतीकडनं उमेदवार कोण असणार हे सध्या हे प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे। मात्र एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव पाटील हे खासदारकीसाठी इच्छुक आहेत। मात्र एकंदरीत ही जागा अजित पवार गटाने मागितल्यामुळे खरं तर शिवाजीराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढणार का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि विशेष म्हणजे आज अजित पवार शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। आज ते मंचरमध्ये ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पुष्पगुच्छ दिलाय। आणि विशेष म्हणजे या तिघांचाही प्रवास म्हणजे दिलीप वळसे पाटील असतील, अजित पवार असेल आणि शिवाजी आढळराव पाटील हे तिघं एका गाडीमध्ये प्रवास करत घोडेगाव येथे विविध विकास कामांच्या उचलसाठी गेलेले आहेत। मात्र गाडीमध्ये काय चर्चा होते त्यानंतर अजित पवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या घरी जातात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकंदरीत बंद गाडीमध्ये काय चर्चा होईल, आज घोषणा होणार का, शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, हे सध्या प्रशासन उपस्थित असून सध्या सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे की आज ही घोषणा होणार आहे की माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील का। सागर, नक्की सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।